हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। तर आज इथे मी हेल्दी पिझ्झा बनवती आहे। जसं तुम्ही आधी बघितलं पण असेल, त्यासाठी ना मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा तुम्ही भाजला नाही भाजला, बारीक असला कसाही असला तरी चालेल, काही हरकत नाही आहे। तर ॲज इट इज मी इथे रवा घेतला, पण मी भाजून घेतलेला रवा आहे, कारण की मी जेव्हाही रवा आणते तेव्हा मी भाजून ठेवते, कारण की तो मग व्यवस्थित भरपूर दिवसांसाठी राहतो। तर इथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा आपला प्रॉपर म्हणजे रेशिओ आहे। आणि इथे आपण आता पाणी टाकून घेणार आहोत। तर सध्या मी इथे पहिले अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण की आपल्याला पहिले बघायचं आहे की व्यवस्थित आपलं पाणी कमी लागणार आहे की जेवढं टाकलं तेवढं चालेल, म्हणून खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग आपलं पुढचं हे बॅटर व्यवस्थित जर नाही झालं ना तर मग पुढचं जरा प्रॉब्लेम होतो। आता इथे मी थोडंसं जे अर्धी वाटी टाकलं होतं तसंच पुन्हा अर्धी वाटी मी टाकते। म्हणजे काय ना की 1 वाटी रवा, 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दही, हे तुम्ही रेशिओ लक्षात ठेवा। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जर काही लम्स तयार झाले असतील किंवा काय, तर ते सगळे निघून जायला पाहिजे, नाहीतर मग ते व्यवस्थित भिजलं जात नाही। आणि पाणी शक्यतो जास्त नको ठेवायला, थोडंसं व्यवस्थितच ठेवलं पाहिजे त्याच्या रेशिओमध्ये। आणि रवा जो आहे ना तो पाणी भरपूर प्रमाणात ॲब्झॉर्ब करून घेतो, तर त्यामुळे आपल्याला आता हे जवळपास 1 तासासाठी मी ठेवणार आहे, कारण की तोपर्यंत बाकीचे कामं मी आटपून घेईल। आणि 1 तासानंतर पाणी बिलकुल तुम्हाला वरती दिसत नाही आहे, काहीच नाही आहे, आणि छान आपलं हे रवा जो आहे तो खूप चांगला फुगलेला आहे बघा। आता आपण काय करणार आहोत की ॲज इट इज असंच नाही करायचं, थोडीशी कन्सिस्टन्सी, अगदीच थोडीशी कन्सिस्टन्सी पातळ करायची आहे। एकदम उत्तप्पा किंवा मग तांदळाच्या पिठाचं जशी बॅटर असतं तेवढं पातळ नाही ठेवायचं। इथे मी सगळ्यात पहिले मीठ टाकून घेईल आणि मीठ झाल्यानंतर आपल्याला इथं अर्ध्या चमच्यापेक्षा थोडासा कमी असा सोडा टाकायचा आहे। पहिले हे ड्राय जे मी टाकलेले आहे ना तेच आधी मिक्स करते आणि नंतर मग मी बघते की मला किती पाणी लागेल। तर आधी आपण हे व्यवस्थित सगळीकडे मिक्स करूया, कारण की एनीहाऊ मीठ तर असतंच खारट, पण सोड्यामध्ये पण थोडासा खारापणा असतो, त्याच्यामुळे खूप जास्त आपल्याला ते खारट नाही करायचं। आपल्याला थोडंसं खारं कमी असलं तरीही चालेल, काही हरकत नाही आहे। ओके, आता ही कन्सिस्टन्सी तर ठीक आहे, पण याचे आपल्याला काही डोसे किंवा उत्तपम जसं बनतं तसं काही बनणार नाही। थोडंसं पाणी मी चमच्यामध्ये घेते, का माहिती आहे का, डायरेक्ट टाकलं तर पाणी जास्त पडू शकतं। चमच्याचा अंदाज घेते, एक थोडासा मी अर्धा चमचा याच्यात पाणी टाकलं आहे आणि मला असं वाटतं की एवढंसं पुरेसं आहे। ज्या पद्धतीने हे आपलं बॅटर रेडी आहे, कन्सिस्टन्सी थोडीशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो, बस याच्यापेक्षा मला पातळ नाही करायचं, चमच्यातून ते खाली पडतं आहे। आता इथे तवा गरम करत ठेवलेला आहे मी, तव्यावर तुम्ही बटर टाकू शकता, तेल टाकू शकता, तूप टाकू शकता, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही व्यवस्थित ब्रशनी फिरवून घ्या। आता आपण इथे सगळ्यात आधी ना मिनी असे पिझ्झा पहिला तयार करू, कारण की आपण विराजला छोट्या मुलांसाठी ना थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं आहे, त्यामुळे मग मी छोटे छोटे 2 बनवणार आहे आधी। तर इथे जो माझ्याकडे चमचा आहे त्याच चमच्याने मी थोडंसं जाडसर, जसं आपण उत्तपम करतो ना त्या पद्धतीने इथे जाडसर असं 2 मिनी पिझ्झाचे बेस ज्याला आपण म्हणतो, जे रव्याचे आहे ते मी तयार करून घेतले। थोडेसे जाडसरच ठेवलेत, पातळ अजिबात नाही। आणि ह्याला चांगल्यापैकी एका साईडनी आपल्याला व्यवस्थित असं भाजू द्यायचं आहे। जेव्हा याचे वरचा मॉइश्चर कमी होतो तोपर्यंत ठेवू द्यायचं आहे। साईडच्या कडा आपोआप सुटल्या जातात। थोड्याशा त्याला जर ड्रायनेस वाढला तर मग अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल पण खूप जास्त टाकू नका, कारण की खूप ऑइली मग ते चांगलं लागत नाही, आणि खूप जर तेल टाकलं तर मग हे तुटू पण शकतं। त्यामुळे आता साईडला जे काही तेल असेल ना ते सुद्धा मी जरा घेते आहे। आणि इथे आपल्याला साईडने थोडंसं प्रत्येक साईडनी, म्हणजे दोन्ही सगळ्या साईडनी आपल्याला ते फक्त असं उचकून द्यायचं आहे। एकदम सुरुवात नाही करायची की एकदम मध्ये घालून त्याला काढायचा प्रयत्न नका करू, फक्त साईड्स ज्या आहेत ना त्या लूज करून ठेवायच्या। पहिले आपल्याला साईड्स लूज करून घ्यायच्या आहेत आणि मग हळूहळू जे आहे ते आतमधलं सुद्धा जे आहे ते न जळता व्यवस्थित निघतं। हे बघा किती क्रिस्पी आहे। यावर आता मी स्प्रेड करणार आहे टोमॅटो सॉस। गॅसवर आहे, एक साईड शेकली गेली आहे, दुसरी साईड शेकती आहे, तोपर्यंत इथे मी टोमॅटो सॉस टाकून दिला आहे, कारण की त्याला खूप आपल्याला ड्राय होऊ द्यायचं नाही आहे। आता दुसरी साईड पण याची निघालेली आहे। थोडंसं नाजूक जर तुम्हाला वाटलं तर चमच्याची मदत घ्या आणि मग त्याच्यानंतर हे बघा किती क्रिस्पी वरतूनच दिसतंय।
अशा पद्धतीनेच आपल्याला दुसरा जो मिनी डोसा म्हणा किंवा मिनी पिझ्झा बेस म्हणा त्याला आपण टोमॅटो सॉस लावून घेतला आहे। त्याच्यावर मी टाकलेला आहे कांदा आणि इथं चीज टाकलेला आहे मी। त्याच्यानंतर तुम्हाला जे काही व्हेजिटेबल्स टाकायचे असतील ते तुम्ही टाकू शकता। गाजर टाका, कॅप्सिकम टाका, टोमॅटो टाकायची काही गरज नाही आहे। इथे मी फ्रोझनवाले जे काय म्हणतो कॉर्न्स असतात ते टाकलेले आहेत। ओके, तर हे मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपलं निघालेलं पण आहे आणि छानपैकी वाटतातच आहेत की हे पिझ्झा आहेत म्हणून, कारण की याच्यावर चीज भरपूर टाकलेलं आहे मी आणि चीज स्प्रेड झालं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपले हे मिनी छोटे छोटे जे 2 मी बनवलेले आहेत मिनी पिझ्झा ते रेडी झालं आहे। अशाच पद्धतीने मी एक मोठा पिझ्झा तुम्हाला करून दाखवते। तर हे बघा, हे 2 छोटे जे आहेत तो विराज खाईल आणि आता सेम थिंग मी थोडासा मोठा पिझ्झा बनवते आहे। त्यासाठी पुन्हा मी तेल टाकणार आहे आणि आता मात्र 2 छोटे न करता एक मोठा करणार आहे। तर अशा पद्धतीने जो आपला नॉर्मल साईज असतो पिझ्झाचा त्या सेम साईजने मी ठेवलेला आहे। त्याच पद्धतीने आपल्याला थोडंसं जाड ठेवायचं आहे, वरतून थोडंसं तेल टाकायचं आहे, कडेने थोडंसं तेल टाकायचं आहे, कारण की मॉइश्चर पटकन कमी होतं। आपला तवा खूप गरम झालेला आहे बऱ्यापैकी आणि मग ते जळायला नको, त्याच्यामुळे थोडासा ओलावा असला पाहिजे। वरतून जेव्हा हे ड्राय होत चालेल आपोआप त्याच्या कडा जेव्हा सुटतील, आपल्याला घाई अजिबात करायची नाही आहे आणि हे लो फ्लेमवर करायचं आहे, बिलकुल हाय फ्लेम करू नका। बघा किती छान दिसतंय, थोडासा फुगतो सुद्धा आहे तो। आता याच्यावर मी टाकणार आहे टोमॅटो सॉस, जे मी व्यवस्थित सगळीकडनं स्प्रेड करून घेणार आहे आणि याच्यानंतर ॲज इट इज जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं मी टाकणार आहे कांदा। त्याच्यानंतर हा कांदा सगळीकडे स्प्रेड करून घ्या। त्यानंतर याच्यावरती कॉर्न्स टाका, कॉर्न ॲड करायचे आहेत आपल्याला। कॉर्नमध्ये मी मीठ नाही टाकलेलं, ॲज इट इज आहेत ते कॉर्न्स। त्यानंतर इथे चीज टाकणार आहे। चीजसाठी बिलकुल मला असं वाटतं की कंजूसी करू नका, चीज भरपूर टाका। ते जितकं चांगलं चीज जास्त टाकाल ना तेवढं मुलं जास्त खातील। आणि आता आपण याला व्यवस्थित झाकून ठेवूया। एक तुम्हाला चीज मेल्ट होताना दिसेल त्यावेळेस तुम्हाला हे 3 ते 4 मिनिटांनी काढून घ्यायचं आहे आणि आपलं लो फ्लेमवर आहे त्यामुळे खालून जळणार पण नाही। छान आपला बेस तयार झाला आहे आणि ते छान पण लागतं। आता आपण याला काढून घेऊया आणि हे बघा ते चीज जे आहे ते ज्या पद्धतीने स्प्रेड होतं ना, म्हणजे कोणाचं खायचं इच्छा नाही होणार, एकदम फॅन्टॅस्टिक। सो इथे पिझ्झासारखा कट पण केलेला आहे आणि आता विराज खाणार पण आहे। मला असं वाटतं ते सगळेच खाऊन टाकेल, कारण की पहिले 2 पण त्यांनी खाऊन टाकलेत। सो मुलांना हे खूप आवडतं। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मुलांना खाऊ घाला।